सदरक्षणाय खलनिग्रहणाय। मस्तकी शोभे त्यांच्या देशाची शान, खांद्यावर त्यांच्या कायम कर्तव्याचे भान। उरावर जोखीम आणि हातावर प्राण, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना आव्हान। सदैव तत्पर पावलांना त्यांच्या संरक्षणाची जाण। या खाकी वर्दीतील पोलीस महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा अभिमान। या अभिमानास्पद पोलीस खात्यातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, बीड जिल्ह्यात सर्व परिचित असणारे मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष पंडितराव वझुरकर आपले पोलीस प्रशासनातील सेवा पूर्ण करून आज सेवानिवृत्त होत आहेत। सर्वांकडून त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। श्री संतोष पंडितराव वझुरकर यांचा जन्म बीड जिल्ह्यात सन 1967 मध्ये 25 ऑक्टोबर या दिवशी झाला। त्यांचे वडील स्वर्गीय श्री पंडितराव नरहरी वझुरकर यांनी सुद्धा तब्बल 30 वर्ष पोलीस प्रशासनामध्ये सेवा दिली। त्यामुळे श्री संतोष वझुरकर यांना लहानपणापासून पोलीस प्रशासनात सेवा करण्याची आवड निर्माण झाली। संतोष वझुरकर यांचे शालेय शिक्षण 1ली ते 7वी पर्यंत पोलीस कॉलनी विद्यालय येथे झाले। त्यांचे 8वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण मल्टीपर्पज हायस्कूल बीड येथे झाले। त्यानंतर ITIचे शिक्षण हे गव्हर्नमेंट ITI बीड येथे झाले। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेमच। वडील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी, अंगावर 1 भाऊ आणि 3 बहिणींची जबाबदारी, अशातच बाहेर काम करत करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले। श्री संतोष पंडितराव वझुरकर हे 15 फेब्रुवारी 1988 मध्ये पोलीस सेवेत बीड येथे भरती झाले व त्यांच्या परिवारातील पोलीस सेवेमध्ये रुजू होणारे वडिलांनंतरचे ते दुसरे व्यक्ती ठरले। त्यांनी आपले पोलीस सेवेचे सेवापूर्व प्रशिक्षण जालना येथे पार पाडले। त्यांची पहिली पोस्टिंग 1992 मध्ये अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात झाली। तेथे त्यांना क्राईमविषयी चांगले ज्ञान असल्याने त्यांची संलग्नता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अंबेजोगाई येथे झाली। त्यानंतर त्यांची 1997 साली पोलीस मुख्यालय बीड येथे बदली झाली व इथून त्यांना नव्याने स्थापन झालेल्या पोलीस कल्याण पतसंस्थेमध्ये कोषाध्यक्षपदावर कामकाज पाहण्याची जबाबदारी मिळाली। 2002 मध्ये त्यांची दरोडा प्रतिबंधक पथक येथे नियुक्ती झाली। तेथे त्यांनी दरोडाविषयक गुन्ह्यांच्या तपासामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली। 2004 मध्ये त्यांची पोलीस स्टेशन केज येथे बदली झाली। उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कामाच्या अनुभवामुळे त्यांना परत केज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात संलग्नता मिळाली। त्यानंतर 2006 साली त्यांची पोस्टिंग पोलीस स्टेशन पेठबीड येथे झाली। नव्याने स्थापन झालेल्या पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे क्राईम मोरील कामकाज पाहण्यासाठी अनुभवी कर्मचारी नसल्याने त्यांची पुन्हा बदली पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे करण्यात आली। सन 2008 मध्ये त्यांची बदली माजलगाव येथे झाली। तेथून त्यांनी माजलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय क्राईम संबंधित कामकाज पाहिले। सन 2011 वर्षी त्यांची जिल्हा विशेष शाखा येथे नियुक्ती झाली। या दरम्यान त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक यामध्ये बंदोबस्त नियोजन योजनाविषयी कामकाज उत्कृष्टरित्या पार पाडले। त्यानंतर त्यांची 2014 साली बॉम्ब शोधक व नाशक पथक येथे नियुक्ती झाली। तेथेही त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, कुंभमेळा, पंढरपूर यात्रा इत्यादी महत्त्वाचे VIP बंदोबस्त केले। त्यांच्या कामाच्या अनुभवावरून त्यांची सन 2020 साली माननीय पोलीस अधीक्षक यांचे वाचक शाखा येथे महत्त्वाचे वरिष्ठ पत्रव्यवहार अधिवेशन, तारांकित प्रश्न, लक्षवेधी व उपस्थित प्रश्नांचे पोलीस विभागामार्फत उत्तरे अथक परिश्रमाने पाठवली। सध्या ते सेवानिवृत्तीच्या जवळ असल्याने त्यांची नेमणूक बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री नवनीत कावत यांनी वाचक शाखेत कायम ठेवून सेवानिवृत्तीपर्यंत कामकाज पाहतील असे आदेश दिले। त्यांच्या या कठोर सेवेची दखल घेत शासनाने 1 मे 2019ला पोलीस महासंचालक पदक देऊन त्यांचा गौरव केला। 15 ऑगस्ट 2022ला त्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले। राष्ट्रपती पदक हे पोलीस सेवेतील सर्वोच्च पदक मानले जाते। असे सर्वोच्च पदक मिळवणारे 1988च्या बॅचचे
ते पहिले पोलीस अधिकारी ठरले. या उत्कृष्ट कामगिरीसाठी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल व सध्याचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील त्यांच्या पोलीस प्रशासनातील सेवेचे कौतुक केले. पदोन्नती विचारात घेता ते 2009 साली पोलीस हवालदार व सन 2018 साली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती झाली व सन 2022 पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती झाली. असा त्यांचा 38 वर्षाचा सेवाकाळ आज पूर्ण होत आहे. 31 ऑक्टोबर 2025 ते नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहेत. निश्चितच त्यांनी आपल्या शासकीय सेवेमध्ये उत्कृष्ट असे योगदान दिले आहे. बीड जिल्हा पोलीस प्रशासनामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे कर्तव्यदक्ष मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 38 वर्षाच्या आपल्या सेवेमध्ये कोणताही डाग न लागता त्यांनी अत्यंत प्रामाणिक सेवा दिली. पोलीस दलात त्यांनी ज्या ठिकाणी सेवा दिली त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी असतील व सहकर्मचारी असतील त्यांचा कधीही अपमान होईल असे ते वागले नाहीत. त्यांची वागणूक अत्यंत चांगल्या प्रकारे सर्वांनाच मिळाली, म्हणूनच ते सर्वांना आपले स्नेही करण्यात निश्चितच यशस्वी झाले. त्यांचे सर्वांसोबत मैत्रीपूर्ण संबंध, गोरगरिबांना न्याय देणारी वृत्ती, सर्वांच्या मदतीला धावणारे, अत्यंत दयाळू, प्रेमळ हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे गुणवैशिष्ट्य सांगता येतील. त्यांचा विवाह 1990 स्वर्गीय श्री दिगंबर रामभाऊ लासिनकर राहणार केज यांच्या कन्या सौ सुवर्णमाला यांच्याशी झाला. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी व 2 मुले, 2 सुना, 1 नातू व 1 नात असा परिवार आहे. त्यांची पत्नी सौ सुवर्णमाला वझुरकर या LIC व पोस्ट ऑफिसमध्ये विमा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी बाहेरील कामकाज पाहून कुटुंबाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली व आपल्या 2 मुलांना उच्च संस्कार दिले. त्यांचा मोठा मुलगा ॲडव्होकेट श्री रवी किरण उच्च शिक्षित असून ओमकार एंटरप्राइजेस या उद्योग समूहाचा डायरेक्टर आहे. त्यांचा विवाह सौ डॉक्टर तनुजा यांच्याशी सन 2015 झाला. त्या देखील शासकीय सेवेमध्ये तळेगाव येथील ग्रामीण रुग्णालय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना ओंकार नावाचा मुलगा व गौरी नावाची मुलगी आहे. श्री वझुरकर साहेबांचे दुसरे चिरंजीव श्री डॉक्टर ऋषिकेश संतोष वझुरकर हे देखील उच्च शिक्षित असून आयुर्वेदिक MD मेडिसिन डॉक्टर आहेत. सध्या ते माजलगाव येथील अण्णासाहेब मोरे आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय येथे प्राध्यापक या पदावर रुजू आहेत. त्यांचा विवाह सन 2024 डॉक्टर ऋतुजा यांच्याशी झाला आहे. दोन्ही मुले आपल्या आईवडिलांना आपल्या जीवनाच्या कारकिर्दीचे श्रेय देतात. एका कष्टाने भरलेल्या पण मानसन्मान, प्रतिष्ठा, अधिकार मिळालेल्या आयुष्यासोबतच जबाबदारीच्या, निष्ठेच्या, संयमाच्या आणि प्रामाणिकपणाच्या कसोटीवर ते आयुष्यात यशस्वी ठरल्याच्या समाधानाने त्यांचे मन निश्चितच आनंदाने भरून गेले आहे. सेवानिवृत्तीच्या या प्रसंगी गतकाळांचा हा सरलेला पट त्यांना अनेक आठवणींच्या स्वरूपात डोळ्यापुढे दिसतो. खाकी वर्दीप्रती प्रचंड अभिमान त्यांना कालही होता, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. आदरणीय PSI श्री संतोष पंडितराव वझुरकर साहेब, आम्हाला सर्वांनाही आपल्याविषयी खूप खूप अभिमान व आदर आहे. आज आपण पोलीस सेवेतून सेवानिवृत्त होत आहात, परंतु आमच्या मनातून कधीही निवृत्त होणार नाहीत. आपणा सर्व आप्तस्वकीयांकडून आयुष्याच्या या पुढच्या टप्प्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि आमच्या आयुष्यात खूप प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संधी मिळाली या महाराष्ट्र भूमीची सेवा करण्याची, कोटी कोटी उपकार आणि कृपा झाली त्या खाकी वर्दीची. गाळले असंख्य घर्मबिंदू त्याचेच आज मोती झाले, मातीतून वर आलेले आयुष्य आज सोन्यासम उजळले, आज सोन्यासम उजळले. म्हणूनच म्हणावे वाटते, खाकी वर्दीतला पोलीस दादा नेहमी असतो उभा, हातात असते नेहमी काठी, आहो फक्त आपल्यासाठी, आहो फक्त आपल्यासाठी. ऊन वारावा असो पाऊस, कधी न थांबणे यांना ठाऊक, त्यांच्याजवळ आहे माणुसकीचा झरा, देव माणूस हा आहे खरा, देव माणूस हा आहे खरा. कामाला असते कधी ना सुट्टी,
आपण माणसे भेटतो हट्टी. ठेवा जरा नवीन दृष्टी, चांगली बनेल मग ही सृष्टी, चांगली बनेल मग ही सृष्टी. असा हा खाकी बाणा सदैव यांना जाणून घ्या ना. करतो आम्ही सलाम तुम्हाला, अभिमान आहे तुमचा आम्हाला, अभिमान आहे तुमचा आम्हाला, अभिमान आहे तुमचा आम्हाला. धन्यवाद.